नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच लोकसभेत वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प हा सादर केला आहे। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती। त्या अपेक्षांवर हा अर्थसंकल्प खरा उतरलेला आहे की नाही हे आपल्याला या बजेटमध्ये घेण्यात आलेल्या 10 महत्त्वाच्या निर्णयांवरून समजणार आहे। तसेच मित्रांनो, या अर्थसंकल्पामधून गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हितासाठी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच या बजेटमधून कोणाला काय मिळाले आहे हे या 10 महत्त्वाच्या निर्णयांवरून समजते। या बजेटमुळे कोणत्या क्षेत्राला काय फायदा झाला आहे व कोणत्या क्षेत्राला काहीच फायदा झालेला नाही हे सुद्धा आपल्याला यातून कळणार आहे। तर मित्रांनो, या बजेटमधील 10 महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि या बजेटमध्ये घेण्यात आलेले 10 महत्त्वाचे निर्णय जाणून घेऊया। तर मित्रांनो, पहिला जो निर्णय आहे तो आहे येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे बांधली जाणार। मित्रांनो, गरिबांसाठी किंवा बेघर लोकांसाठी येत्या 5 वर्षांमध्ये 2 कोटी घरांची बांधणी ही केली जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जो निर्णय आहे मित्रांनो तो आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू राहील। म्हणजेच मित्रांनो, आता आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना सुद्धा आरोग्य कवच हे दिले जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो तो आहे सोलर योजनेतून 1 कोटी नागरिकांना दरमहा 300 युनिट्स पर्यंत मोफत वीज ही दिली जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे 9 ते 14 वर्षाच्या मुलींना गर्भाशय कॅन्सरची लस ही मोफत दिली जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे यंदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये म्हणजेच दरामध्ये कोणताही बदल केलेला नाहीये। म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅब हा मागच्या वर्षी जसा होता तशाच्या तसा ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा केलेला नाहीये। त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो तो आहे 7 लाखाच्या वार्षिक उत्पन्नांवर कर भरावा लागणार नाहीये। म्हणजेच वार्षिक 7 लाखापर्यंत ज्या लोकांचे उत्पन्न आहे अशा लोकांना आता या ठिकाणी कर भरण्याची आवश्यकता नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया ही अधिक सुलभ करणार। म्हणजेच या ठिकाणी प्राप्तिकर भरण्यासाठी जी काही प्रोसेस होती मित्रांनो ती आता अधिकच सुलभ होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणार। त्याच्यानंतर मित्रांनो, बजेटमधला पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे स्वावलंबनाला गती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करणार। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे तेलबियांच्या बाबतीत देश आत्मनिर्भर होण्यावर भर देणार। तर अशा पद्धतीने मित्रांनो या बजेटमध्ये हे 10 महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। आता यापासून कोणत्या लोकांना फायदा होणार आहे आणि कोणत्या लोकांना फायदा होणार नाहीये हे आता तुम्हीच ठरवा। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।